आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 1 मार्च 2026. विषय: ख्रिस्त येशू. सोनेरी मजकूर. योहान. होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अंतकाळचे जीवन मिळावे. उत्तरदायी वाचन. लूक. येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग तो नासरेथला गेला, जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बात दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला. तो वाचण्यासाठी उभा राहिला, आणि यशया संदेष्टाचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे: प्रभूचा आत्मा माझवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदिवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी, आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली, तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले. धडा उपदेश. बायबलपासून. यशया. माझ्या सेवकाकडे पहा, मी त्याला आधार देतो. मी ज्याला निवडले आहे असा तो एक आहे आणि मी त्याच्यावर खुश आहे. मी माझा आत्मा त्याच्यात घालतो. तो न्यायमार्गाने राष्ट्रांना न्याय देईल. परमेश्वराने, खऱ्या देवाने या गोष्टी सांगितल्या. परमेश्वराने आकाश निर्माण केले. परमेश्वराने ते जगावर पसरले. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट त्यानेच निर्माण केली. पृथ्वीवरील सर्व लोकात त्याने प्राण घातला. चालणाऱ्या प्रत्येक माणसात चैतन्य घातले. मी, परमेश्वराने तुला योग्य गोष्टी करण्यासाठी बोलाविले आहे. मी तुझा हात धरीन आणि तुझे रक्षण करीन. मी लोकांबरोबर केलेल्या कराराची तू खूण असशील. सर्वांना प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखा तू असशील. आंधळ्यांचे डोळे तू उघडशील आणि ते पाहू शकतील. खूप लोक तुरुंगात आहेत, त्यांना तू मुक्त करशील. खूप लोक अंधारात राहतात, त्यातून तू त्यांना बाहेर काढशील. योहान. योहान नावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठविले. तो लोकांना प्रकाशाविषयी, ख्रिस्ताविषयी सांगण्यासाठी आला, यासाठी की योहानाकडून प्रकाशविषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा. योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला. खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो. शब्द अगोदरच जगात होता, त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले, परंतु जगाने त्याला ओळखले नाही. तो जगात आला, जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही. काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला. शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला.
आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. शब्द हा कृपा व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळाले. मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली. मत्तय. तेव्हा येशू गालिलाहून यार्देन नदीकडे आला. त्याला योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा होता, पण त्याला थोपवीत योहान म्हणाला, खरे तर मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आलात हे कसे? येशूने त्याला उत्तर दिले, आता असेच होऊ दे. देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे. तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला. येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला, तेव्हा आकाश उघडले, आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला. त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. मत्तय. येशू गालिल प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. येशूविषयीची बातमी सर्व सुरिया देशभर पसरली. मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मत्तय. शुने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करतात ते धन्य, कारण त्याचे सांत्वन करण्यात येईल. जे नम्र ते धन्य, कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल. ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल. नीतिमत्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे. मी तुम्हाला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशास्त्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही. मत्तय. बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले. तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले आणि त्याला विचारले, जो येणार होता तो तूच आहेस, किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहू शकतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. धन्य तो पुरुष जो माझ्यामुळे अडखळत नाही. मार्क. मी तुम्हाला खरे सांगतो की, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत. त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही.
देवादूतालाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला माहीत आहे. सावध असा, जागृत असा, कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. ती वेळ अशी आहे की एक मनुष्य प्रवासाला निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. म्हणून तुम्ही जागरूक असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हाला माहीत नाही. जर तो अचानक आला तर तुम्ही त्याला झोपलेले सापडू नका. मी तुम्हाला सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा. मत्तय. आणि पहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहीन. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. नाझरेतच्या येशूने मानवाचे पित्याशी असलेले एकत्व शिकवले आणि त्याचे प्रदर्शन केले आणि यासाठी आपण त्याला अनंत श्रद्धांजली वाहतो. त्याचे ध्येय वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही होते. त्याने जीवनाचे कार्य केवळ स्वतःला न्याय देऊनच नव्हे तर मानवांवर दया दाखवून केले, त्यांना त्यांचे काम कसे करावे हे दाखवण्यासाठी. परंतु ते त्यांच्यासाठी कसे करावे किंवा त्यांना एकाही जबाबदारीपासून मुक्त करण्यासाठी नाही. येशूने धैर्याने काम केले, इंद्रियांच्या मान्यताप्राप्त पुराव्यांविरुद्ध, परुषी पंथ आणि पद्धतींविरुद्ध. आणि त्याने त्याच्या उपचार शक्तीने सर्व विरोधकांना नाकारले. सत्याचा वैयक्तिक आदर्श म्हणून ख्रिस्त येशू रब्बींच्या चुका आणि सर्व पाप, आजार आणि मृत्यूला फटकारण्यासाठी आला, सत्य आणि जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी. हा आदर्श येशूच्या संपूर्ण पृथ्वीवरील कारकिर्दीत प्रदर्शित झाला, जो आत्म्याच्या संतती आणि भौतिक इंद्रियेचा, सत्याचा आणि चुकीच्या फरकाचा दर्शन घडवून आणत होता. येशूच्या आध्यात्मिक उत्पत्तीमुळे आणि समजुतीमुळे त्याला अस्तित्वाचे तथ्य दाखवता आले. आध्यात्मिक सत्य भौतिक त्रुटींचा नाश करते, आजार बरे करते आणि मृत्यूवर मात कशी करते हे निर्विवादपणे सिद्ध करण्यासाठी. येशूच्या दैवी संकल्पनेने या सत्याकडे लक्ष वेधले आणि निर्मितीचे उदाहरण सादर केले. येशूचा इतिहास दाखवतो की तो इतर सर्व पार्थिव व्यक्तिमत्वांपेक्षा अधिक आध्यात्मिक होता. अंशतः मानवी रूप धारण करून, म्हणजेच जसे की मर्त्य दृष्टिकोनातून, मानवी आईने गर्भधारणेमुळे, येशू आत्मा आणि देह यांच्यात, सत्य आणि चूक यांच्यात मध्यस्थ होता. दैवी विज्ञानाचा मार्ग स्पष्ट करून आणि प्रदर्शित करून, तो त्याचे वचन स्वीकारणाऱ्या सर्वांसाठी तारणाचा मार्ग बनला. त्याच्याकडून मर्त्य वाईटापासून कसे सुटायचे ते शिकू शकतात. खरा माणूस विज्ञानाने त्याच्या निर्मात्याशी जोडला असल्याने, मर्त्य लोकांना फक्त पापापासून वळावे लागते आणि मर्त्य स्वार्थाकडे दुर्लक्ष करावे लागते जेणेकरून ख्रिस्त, खरा माणूस आणि देवाशी असलेला त्याचा संबंध ओळखता येईल. ख्रिस्त, सत्य, येशूद्वारे दाखवून देण्यात आले जेणेकरून देहावर आत्म्याची शक्ती सिद्ध होईल, सत्य मानवी मन आणि शरीरावर होणाऱ्या परिणामांद्वारे आजार बरे करून आणि पापाचा नाश करून प्रकट होते हे दाखवता येईल. येशूने जे सांगितले ते त्याने प्रात्यक्षिकाने सिद्ध केले, अशा प्रकारे त्याच्या कृतींना त्याच्या शब्दांपेक्षा जास्त महत्त्व दिले. त्याने जे शिकवले ते त्याने सिद्ध केले. हे ख्रिस्ती धर्माचे विज्ञान आहे. येशूने आजारी लोकांना बरे करणारे आणि त्रुटी दूर करणारे तत्व दैवी असल्याचे सिद्ध केले. तथापि, त्याच्या विद्यार्थ्यांशिवाय फार कमी लोकांना त्याच्या शिकवणी आणि त्यांचे गौरवशाली पुरावे समजले, म्हणजे जीवन,
सत्य आणि प्रेम या अप्रसिद्ध विज्ञानाचे तत्व सर्व त्रुटी, वाईट, रोग आणि मृत्यू नष्ट करतात. नाझरेथचा येशू हा जगातला सर्वात वैज्ञानिक माणूस होता. त्याने भौतिक गोष्टींच्या पृष्ठभागावर डुबकी मारली आणि आध्यात्मिक कारण शोधले. डोंगरावरील प्रवचन हे या विज्ञानाचे सार आहे आणि येशूचा मृत्यू नाही तर अनंत काळचे जीवन हे त्याचे परिणाम आहे. आपल्या गुरूंनी केवळ सिद्धांत किंवा श्रद्धा शिकवली नाही. तो सर्व वास्तविक अस्तित्वाचा दैवी तत्व होता जो त्यांनी शिकवला आणि आचरणात आणला. ख्रिश्चन धर्माचा त्यांचा पुरावा धर्म आणि उपासनेचा कोणताही प्रकार किंवा प्रणाली नव्हता, तर ख्रिश्चन विज्ञान होता, जो जीवन आणि प्रेमाचा सुसंवाद निर्माण करत होता. येशूने बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला एक संदेश पाठवला, ज्याचा उद्देश ख्रिस्त आला आहे हे एका प्रश्नापलीकडे सिद्ध करणे होता. जा आणि तुम्ही जे पाहिले आणि ऐकले आहे ते योहानाला सांग. आंधळे कसे पाहतात, लंगडे कसे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे कसे ऐकतात, मृत कसे उठतात, गरिबांना सुवार्ता सांगितली जाते. दुसऱ्या शब्दांत, योहानाला दैवी शक्तीचे प्रदर्शन काय आहे ते सांगा, आणि त्याला लगेच समजेल की देव मशिहाच्या कार्यात शक्ती आहे. पाप आणि रोगांवर आपले नियंत्रण दाखवूनही, महान गुरूने इतरांना त्यांच्या स्वतःच्या धार्मिकतेचे आवश्यक पुरावे देण्यापासून कोणत्याही प्रकारे मुक्त केले नाही. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम केले, जेणेकरून त्यांनी त्यांच्याप्रमाणेच ही शक्ती प्रदर्शित करावी आणि त्याचे दैवी तत्व समजून घ्यावे. गुरुवरील अंतर्निहित श्रद्धा आणि आपण त्यांच्यावर देऊ शकणारे सर्व भावनिक प्रेम आपल्याला कधीही त्याचे अनुकरण करणारे बनवणार नाही. आपणही तसेच केले पाहिजे, अन्यथा आपल्या गुरुने आपल्याला देण्यासाठी केलेल्या आणि सहन केलेल्या महान आशीर्वादांमध्ये आपण सुधारणा करत नाही. त्याचे परिपूर्ण उदाहरण आपल्या सर्वांच्या तारणासाठी होते, परंतु केवळ त्याने केलेल्या आणि इतरांना करायला शिकवलेल्या कार्यांद्वारे. उपचारांचा त्याचा उद्देश केवळ आरोग्य पुनर्संचयित करणे हा नव्हता, तर त्याचे दैवी तत्व प्रदर्शित करणे हा होता. त्याने जे काही सांगितले आणि केले त्या सर्व गोष्टींमध्ये तो देवाने, सत्याने आणि प्रेमाने प्रेरित होता. येशू म्हणाला, योहान प्रकरण 8, श्लोक 51, जर कोणी माझे वचन पाळले तर तो कधीही मृत्यू पाहणार नाही. हे विधान केवळ आध्यात्मिक जीवनापुरते मर्यादित नाही तर अस्तित्वाच्या सर्व घटनांचा समावेश करते. येशूने हे दाखवून दिले, मरणाऱ्यांना बरे केले आणि मृतांना उठवले. मर्त्य मनाने चुकांपासून वेगळे व्हावे, स्वतःच्या कर्मांनी स्वतःला दूर करावे आणि अमर पुरुषत्व, ख्रिस्ताचा आदर्श प्रकट होईल. श्रद्धेने त्याच्या सीमा वाढवाव्यात आणि पदार्थाऐवजी आत्म्यावर अवलंबून राहून त्याचा पाया मजबूत करावा. जेव्हा मनुष्य मृत्यूवरील आपला विश्वास सोडतो, तेव्हा तो देव, जीवन आणि प्रेमाकडे अधिक वेगाने पुढे जाईल. येशूचे जे अनुयायी आहेत ते त्याच्या सर्व मार्गांनी त्याचे अनुकरण करायला आणि त्याच्या पराक्रमांचे अनुकरण करायला कधी शिकतील? ज्यांनी त्या नीतिमान माणसाचे हौतात्म्य मिळवले त्यांनी त्याच्या पवित्र कारकिर्दीला आनंदाने एका विकृत सैद्धांतिक व्यासपीठात रूपांतरित केले असते. आजच्या ख्रिश्चनांनी त्या कारकिर्दीचा अधिक व्यावहारिक अर्थ स्वीकारावा. सत्य आणि जीवन, आरोग्य आणि पवित्रतेचे प्रात्यक्षिक दाखवून गुरुच्या उदाहरणाचे काही प्रमाणात अनुसरण करणे शक्य आहे. हो, ते प्रत्येक मुलाचे, पुरुषाचे आणि स्त्रीचे कर्तव्य आणि विशेषाधिकार आहे. ख्रिश्चन त्याचे अनुयायी असल्याचा दावा करतात, परंतु ते त्याने आज्ञा दिलेल्या मार्गाने त्याचे अनुसरण करतात का? या अनिवार्य आज्ञा ऐका, म्हणून तुम्ही परिपूर्ण व्हा,
जसे तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे. सर्व जगात जा आणि प्रत्येक प्राण्याला सुवार्ता सांगा. आजारांना बरे करा. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.